माझ्याकडे सुद्धा काँग्रेस पक्षातून येणाऱ्यांची मोठी संख्या आहे। संगमनेर शहरामध्ये माजी नगरसेवक आहेत भरपूर, आज आमच्याकडे प्रवेशासाठी म्हणताय। ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारखान्याचे माजी संचालक आहेत, पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे आहेत। परंतु आम्ही एकच सांगितलंय, आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे, परंतु स्वागत करताना पहिला मान पहिला सन्मान हा आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा विचार करूनच पुढे बाकीच्यांचं स्वागत करणार आहे। नाही, जिल्हा परिषदेची रणनीती जशी विधानसभेची रणनीती कोणाला कळाली नाही, निकाल कळाला, तसाच जिल्हा परिषदेचा सुद्धा निकालाच्या दिवशी या साकूर पठार भागामध्ये म्हणा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये निकालाच्या दिवशी जो निकाल संगमनेरातच मोजला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक गावामध्ये गुलाल उधळायला प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये गाण्यामध्ये हा आमदार स्वतः या कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष करेल। संगमनेरमध्ये नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, इथं भगवा भडकणार आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा आमचा महायुतीचा भगवा भडकणार। नाही, आमच्याकडून एकच आहे, जो काम करील तो पुढे जाईल। त्यामुळं उमेदवार भरपूर आहेत, सगळे इच्छुक आहेत, परंतु जो जनतेच्या बरोबर तळागाळामध्ये पोहोचतोय, जनतेच्या सुखदुःखात आहे, जनतेचे प्रश्न समजून घेतोय, त्याच्याबाबत विखे साहेब आणि आम्ही बसून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ। तोपर्यंत जसं मी सांगितलं होतं की आमदार हा अमोल खताळ नसून ही सगळे मायबाप जनता आमदार आहे, तसंच जिल्हा परिषद सदस्य अवध्यातून एक नसून हा सगळी त्या गटातील जे काही मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत ते राहतील।